पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली। 3 जेसीबींच्या सहाय्याने मातीचा मलबा आणि दरड हटवण्याचं काम सुरू। कराड चिपळूण महामार्गाच्या पुलाचा भराव खचला। पुलाचा भराव खचल्याने महामार्गावरून पाणी वाहू लागलं। महामार्गाची वाहतूक बंद। मुसळधार पावसामुळे अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.90 मीटरवर। रायगड जिल्ह्यामध्ये 84 मिलीमीटर पावसाची नोंद। तेलंगणाच्या बासरीमध्ये दुर्घटनेनंतर गोदावरी नदीपात्रातील बोटिंग पावसाळ्यामध्ये बंद। भैसा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बोटिंग बंदीचे आदेश। बासर इथं देवीच्या दर्शनाला आलेल्या 5 भाविकांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ। 63% कांद्याचं अतिरिक्त उत्पादन। बाजारभावामध्ये दररोज चढ उतार। यंदा 59 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन। पावसामुळे कराड चिपळूण महामार्गावर अनेक ठिकाणी झाडांची पडझड। याच महामार्गावर खड्ड्यांमुळे एका एसटी बसचा देखील अपघात। 8 प्रवासी किरकोळ जखमी। हवामान खात्याकडून आज कोकण गोवा आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट। कोकणामध्ये अतिवृष्टीसह मुसळधार पावसाची शक्यता। 3 ते 5 दिवस असाच पाऊस बरसत राहण्याचा अंदाज। कणकवलीतील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला। कणकवली आचरा राज्यमार्गावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प। सिंधुदुर्गातील जाणिवली नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। दक्षिण रत्नागिरीमध्ये अर्जुना नदीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। अर्जुना नदीचं पाणी थेट राजापूर शहरातील जवाहर चौकात साचलं। व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा। कळंबणी इथं मुंबई गोवा महामार्ग खचला। मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला धोका। वाळंजवाडी इथं ओढ्याजवळील पुलाच्या काँक्रीटला तडे। संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडातमध्ये उभारलेल्या संरक्षण भिंतीला तडे। भिंत कोसळण्याची भीती। बेजबाबदार ठेकेदाराचं निकृष्ट काम समोर। प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। पुणे शहराच्या धरण साखळीमध्ये पावसाचा जोर वाढला। खडकवासल्याच्या पाणी पातळीत देखील वाढ। खडकवासला प्रकल्पामध्ये सध्या 5.25 टीएमसी पाणी साठा। मागील 24 तासामध्ये खडकवासला धरणामध्ये 18 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्याच्या खेड तालुक्यामधील चासकमान धरण परिसरामधील भीमा नदीवरील पुलाला मोठं भगदाड। भगदाड पडल्यानं पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला धोका। लोणावळ्यामधील प्रसिद्ध अशा भुशी डॅम ओव्हरफ्लो। भुशी डॅम पावसाळ्यातलं पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र। पावसामुळे कणकवली आचरा राज्यमार्गावर वाहतूक ठप्प। जाणिवली संगम नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला। तेलंगणाच्या बासर दुर्घटनेनंतर गोदावरी नदीपात्रातील बोटिंग पावसाळ्यामध्ये बंद। भैसा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बोटिंग बंदीचे आदेश। कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर नागपूर जिल्ह्यामधील जुनी कामठीच्या पुलाचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट होणार। लोखंडी पूल अनेक वर्ष जुना। पुलाच्या डागडुजी आणि दुरुस्तीची गरज। अमरावतीच्या मेळघाटमध्ये 20 पेक्षा अधिक पूल वाहतुकीसाठी धोकादायक। 4 नवीन पुलांसह 16 पेक्षा अधिक पुलांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। 118 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल असल्याची माहिती। कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध। 20 गावातील ग्रामस्थ बंद पाळणार। कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक। मावळमध्ये कुंडमाळा पूल दुर्घटना प्रकरणामध्ये 4घांचा मृत्यू। 51 जण जखमी। 3 मृतदेहांची ओळख पटली। मृतांमध्ये 6 वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं होतं। स्थानिकांनी देखील पाठी लावलेली पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। कुंडमाळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन। प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची तक्रार नाही। खबरदारी म्हणून ड्रोनच्या माध्यमातून शोध मोहीम राबवण्यात आली।
कुंडमाळा पूल दुर्घटना प्रकरणामध्ये पूल 30 वर्ष जुना असल्याची माहिती दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यातून काढण्यात आला। कुंडमाळा पूल दुर्घटनेआधी पुलावर 2 दुचाकी समोरासमोर आल्यानं वाद झाला होता। दुचाकी चालकांचा वाद पाहण्यासाठी पुलावर गर्दी झाली, सूत्रांची माहिती। तर एकाच वेळी पर्यटकांची गर्दी झाल्यानं पूल कोसळला। अमरावतीच्या अनेक भागांमध्ये कापूस लागवडीला सुरुवात। 7 लाख हेक्टरवर हंगामाची पेरणी प्रस्तावित। यंदा सर्वाधिक 2,65,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कापूस लागवडीचं क्षेत्र वाढणार। विदर्भातील बहुतांश भागामध्ये दमदार पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या। पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। खरीपातील कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मुगाची पेरणी रखडली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ। 63% कांद्याचं अतिरिक्त उत्पादन। बाजारभावात दररोज चढ-उतार। यंदा 59 लाख मेट्रिक कांद्याचं उत्पादन। शेतकऱ्यांना खतं खरेदी करताना दुकानदारांनी जबरदस्ती करू नये। कृषी अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी। मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यातील बैठकीत निर्देश। धाराशिव जिल्ह्यात डीएपी खताचा मोठा तुटवडा। खरीप पेरण्या तोंडावर आल्या। शेतकऱ्यांना मात्र आर्थिक फटका। जिल्हा कृषी विभागाकडून 19,836 टन खतांची मागणी। मात्र अद्याप एकही डीएपी खताची बॅग उपलब्ध नाही। शेतकरी चिंतेत।